दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। 5 ओवर का यह मुकाबला हम मैदान के अंदर देख सकते हैं। गेंदबाजी तैयार, पहली गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश थी, मिस टाइमिंग है, क्या मौका बनेगा? जी हां, पहली बड़ी सफलता, दिवेश बोलाडे मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। बिग फिश इन द नेट, आशिकेश भोईर गोज। क्या बात है, डीजे सागर को हम सुन पा रहे। पहली गेंद के ऊपर यह पहली सफलता आई। जयेश डांगरकर थोड़े से विद दी थी इस गेंद को, आगे गेंद को रखने की कोशिश थी, बड़े स्ट्रोक की तलाश और पकड़े गए। दिवेश ने कोई गलती नहीं करी और पहली सफलता मिल जाएगी पहली गेंद के ऊपर। आशिकेश का मौजूद रहना जरूरी था। अब तीसरे नंबर के खिलाड़ी आएंगे आशीष भोईर। आशीष और किरण मैदान के अंदर हम यकीनन देख सकते। जयेश डांगरकर पहले पावर प्ले का ओवर लेकर पहली गेंद के ऊपर जरूर सफलता मिलेगी। गेंदबाज तैयार है, एक बार फिर से दूसरी गेंद लेकर बायात के खिलाड़ी स्ट्राइकर एंड के ऊपर आशीष भोईर के लिए। पटकी भी गेंद करी, इस बार क्लियर करेंगे इनफील्ड को, कोई मौका नहीं किसी के पास, गेंद सीमा पार चौका। चौके के साथ आगाज हुआ है, खाता खुल चुका है यहां से विचुंबे टीम के पारी का आशीष के माध्यम से। यह गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई रन बने हैं टोटल 5 रन। यम्बी फिटनेस रुद्रांश 11 भैरवनाथ विचुंबे क्रिकेट टीम। तर उत्तर भारतीय शेतकरी कामगार पक्ष उपाध्यक्ष सन्माननीय पपन कुटले साहेब यांच्या वतीने उसरली क्रिकेट संघासाठी शुभेच्छा देत त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। नाना भोईर के सुपुत्र बाएं हाथ के बल्लेबाज, दमदार बल्लेबाज है, ये खतरनाक बल्लेबाज है। लोअर फुल टॉस गेंद डीप कर रही थी, बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी जरूर मौजूद थे। शॉर्ट थर्ड मैन में कोई गलती नहीं होगी, सिंगल से ज्यादा नुकसान नहीं है। इस ओवर की बात करेंगे, अब तक 3 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 6 रन, जिसमें पहली गेंद के ऊपर आशिकेश आउट हुए थे, लेकिन उसके बाद किरण भोईर और आशीष भोईर ये जोड़ी मैदान के अंदर क्या जम जाएगी। 3 गेंदें गुजर चुके जयेश डांगरकर की, पहली मर्तबा स्ट्राइकर एंड के ऊपर आएंगे किरण भोईर, जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, लेकिन इस बार किस प्रकार से रवैया अपनाएंगे, सोच कैसी होगी, कैसी रहेगी प्लानिंग प्लॉटिंग, ये भी देखने वाली बात है। हल्की ऐसी अपील भी जरूर हुई थी, यहां पर हम देख सकते हैं ऊंचाई ज्यादा थी, अंपायर ने भी यही दिखाया गेंदबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती भी थोड़ा साइड फैक्टर था, शायद गेंद स्टंप को मिस करती भी जाती। पहली गेंद डॉट आई है किरण के सामने, 4 गेंदें गुजरी है इस ओवर की, रन बने हैं टोटल 6 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाजी के लिए गेंदबाज जयेश डांगरकर है, सामने है बल्लेबाज किरण भोईर। पहली गेंद उन्होंने फेस करी थी राइट आर्म ओवर द विकेट से। अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी जरूर मौजूद, ज्यादा नुकसान नहीं है। नपीतुली गेंदबाजी जिस तरीके से शुरुआत हुई थी उसी के तहत गेंदबाजी भी बीच में एक चौका जरूर आया था, जो पहली गेंद के ऊपर चौका लगाया था आशीष भोईर ने आकर, लेकिन उसके बाद शांत रखा है माहौल मैदान में। दाएं और बायात का कॉम्बिनेशन जब भी मैदान के अंदर होते थोड़ी सी फील्ड में भी हलचल पैदा कर देती है, और यही सोच रहती है हमेशा से, गेंदबाज को यकीनन सेट नहीं होने दिया जाता, और इसी का कोशिश करी जा रही है। रन बने हैं टोटल 7 रन, अंतिम गेंद का खेल है बाकी। जयेश डांगरकर निकल जाएंगे, राउंड द विकेट से गेंदबाजी होगी बल्लेबाज आशीष के लिए। अच्छा स्ट्रोक, दैट इज अ लॉन्ग हिट, यस इट इज अ बिग वन, बिग सिक्सर।
ये दमदार संगीत आपने सुना। यह संगीत सुनते हुए विचुंबे टीम के कप्तान शैलेश भोईर, इनके चेहरे के ऊपर अचानक मुस्कुराहट नजर आती है। विचुंबे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय महेश भिंगारकर साहेब, एमबी फिटनेसचे सर्वे सर्वा, एमबी फिटनेस जिमचे सर्वे सर्वा आणि रवींद्र म्हात्रे साहेब, रुद्रांश 11 दोन्ही मान्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि वैकुंठवासी ज्ञानशिल्के प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय SP भाई यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय तो म्हणजेच उसरली क्रिकेट संघ। तो पहले ओवर की समाप्ति भी और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13। दूसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज रोशन ठाकुर, बाएं हाथ का यह गेंदबाज है। सामने होंगे बल्लेबाज किरण भोईर। किरण ने 2 गेंदें खेली है, 1 रन का योगदान दिया है अपनी टीम के लिए और बाकी का काम यहां से हमने देखा 3 गेंदों में 11 रनों की पारी अब तक आशीष भोईर की आई है, जिनमें 1 चौका 1 छक्का शामिल था। पहली गेंद रोशन ठाकुर की यह गेंद थी, ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली यह गेंद। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी रन बने हैं टोटल 14 रन बने हैं अब तक। जबरदस्त ये मुकाबला है गेंद और बल्ले के बीच में। शुरुआत दमदार हुई थी लेकिन उसके तत्पश्चात अंतिम क्षणों में कमबैक है विचुंबे टीम का। क्लियर करेंगे यहां से इनफील्ड को, एक बार फिर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, गेंद सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। ग्रुप या ठिकाणी पाहू शकाल गुड्डूबाई यांचं आगमन झालंय, त्यांच्या समेत आपण पाहू शकाल राधे प्रेम भिंगारकर, आपलं सहर्ष स्वागत आणि आमचे मनोहर शेठ सुरते यांचे सुपुत्र उपाध्यक्ष आपलंही सहर्ष स्वागत। तो रन बने हैं टोटल 18 रन। पहली 1 गेंद के ऊपर 5 रन खर्च कर चुके। गति में मिश्रण किया था लेकिन गेंद हल्की सी बाहर की तरफ झुकती हुई नजर आई। एंगल बनाने की एक कोशिश है लेकिन वह एंगल थोड़ा सा महंगा पड़ता है। एक और वाइड गेंद करार अंपायर द्वारा। 2 वाइड अब तक इस ओवर में हमने देखे। एक लीगल डिलीवरी आई जिसमें चौका आया था। यह अच्छी गेंद है, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल भरती भी गेंद विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद की समाप्ति होती भी। डॉट गेंदों से जरूर प्रेशर बढ़ता है बल्लेबाजों के ऊपर लेकिन यहां पर साझेदारी पनप रही है। 14.25 की रन रेट से यह स्कोर कार्ड आगे बढ़ता है। जोरदार अपील हुई थी लेकिन गेंद काफी देर से आई। अंपायर का इशारा आता हुआ लेग बाइज के रूप में 1 रन मिल जाएगा। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं 20। तर एमबी फिटनेस आणि रुद्रांश 11 विचुंबे संघासाठी सुवर्ण संधी असेल। विचुंबे क्रिकेट संघाचे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली। तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन या। तर एमबी फिटनेस आणि रुद्रांश 11 विचुंबे क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल। सलग 2 षटकार लगावले तर विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल भोईर आणि त्यांच्या समेत द्वारका ॲल्युमिनियम आनंदबाई गोंदली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक। तो रन बने हैं टोटल 20 रन। तीसरे अंपायर की मांग स्क्रीन के ऊपर जम चुके। 3 गेंदों का आना अभी भी बाकी। रोशन ठाकुर एंगल बनाते हुए चलेंगे बाएं हाथ के खिलाड़ी के लिए। आशीष के लिए गेंद थी, जोर से बल्ला जरूर घुमाया था। बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, तेजी के साथ आए थे दिवेश। दूसरा रन रोकना चाहते और दूसरा रन और रोक लिया मैदान में। 1 ही रन मिल जाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ क्योंकि बुलंद हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है। मुश्किलें और मुसीबतें तो जिंदगी में आम है। जिंदा हो तो ताकत रखो बाजुओं में तैरने की क्योंकि लहरों के साथ बहना तो लाशों का काम है और यहां पर तैर कर नहीं। इस बार अच्छा स्ट्रोक है, रिवर्स घूमे, इसका पूरा फायदा उठाएंगे। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। थैंक यू सो मच। 25 रन बने हैं अब तक। अंतिम गेंद ओवर की। सीधे बल्ले से खेला लॉन्ग ऑफ में, पूरा इलाका खाली है। लाजवाब बल्लेबाजी। एक और चौका आ जाएगा। 2 ओवर की हुई समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29 रन।
थैंक यू सो मच। 2 ओवर की समाप्ति भी और 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29। 29 रन मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। जबरदस्त यहां पर पिछले ओवर में हमने बल्लेबाजी देखी थी। पहले ओवर में रन आए थे 13, दूसरे में रन आए 15। अब अजय डांगरकर आएंगे तीसरा ओवर लेकर। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। पहली गेंद के ऊपर सफलता मिली थी, लेकिन उसके बाद इस रन रेट को कायम रखना इतना आसान नहीं होता, लेकिन वो करके दिखाया मैदान में। आशीष भोईर और किरण भोईर के 29 रनों की यह साझेदारी मैदान के अंदर पनपती हुई। राउंड द विकेट से अजय डांगरकर। पहली गेंद थी शॉर्ट पिच, छोटी गेंद खोटी गेंद, गेंद सीमा पार चौका। ये वैसे ही खतरनाक बल्लेबाज है, ये नाना भोईर के सुपुत्र है, और ये एक बार जम जाते तो खतरनाक साबित होते। तो बिल्कुल उसी तरीके का ये बल्लेबाजी भी चलती हुई, लेकिन इस बार बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी। रोक के रखा इस गेंद के ऊपर। रन बने हैं अब तक 33, 33 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 2.2 ओवर का खेल समाप्त हो जाएगा। अजय डांगरकर गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज आशीष भोईर है जिन्होंने 6 गेंदों में अब तक 16 की पारी। इस बार बड़े स्ट्रोक, जैसे प्रवीण ने जिक्र किया था कि जैसे ये खिलाड़ी जम जाता है मैदान के अंदर रन बनते नहीं, बह रहे होते हैं, और रन बह रहे हैं मैदान में। एक और बड़ा स्ट्रोक, बड़ा छक्का। जर्सी का नंबर है 333। या इंटरनेशनल क्रिकेट में आपको पता है कि क्रिस गेल हमेशा ये जर्सी पहनना पसंद करता है, और वैसे यह खिलाड़ी जरूर लेकिन भूत के नाम से मशहूर है। ये रात्रि के यात्री ज्यादा पहचाने जाते हैं। तो बिल्कुल उसी तरीके की बल्लेबाजी भी चलती हुई मैदान में। एक के बाद एक हमले, 7 गेंदों में अब तक 22 की पारी आई है। गति में मिश्रण किया, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद एक्स्ट्रा कवर में। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 40, 40 रनों की यह साझेदारी भी पनप रही है। 15 के करंट रन रेट से मैदान के अंदर बल्लेबाजी चलती हुई। लगभग 287 का स्ट्राइक रेट यहां पर हम देख सकते हैं। दोनों का पार्टनरशिप, किरण भोईर का 13 का योगदान है और 23 का योगदान है पार्टनरशिप में आशीष भोईर का। रन बने हैं टोटल 40 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 2 गेंदों का आना अभी भी है बाकी। बल्ले का किनारा है, साझेदारी टूट जाएगी। दूसरा करारा झटका, किरण भोईर गोज। चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टनला विनंती करतो, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी संग्राम 11 नितला संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं। सेकंड राउंडची पहिली मॅच सुपर 12 साठी क्वालिफायर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। 4 ओव्हरचा सामना असेल। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल अभी भी है बाकी। रन बने हैं टोटल 40। अजय डांगरकर थोड़े से महंगे साबित हुए थे जरूर, लेकिन उसके बाद कमबैक है। 11 रन अब तक उन्होंने खर्च करे। अंतिम गेंद का खेल है बाकी। अविनाश पाटिल आएंगे अब बल्लेबाजी में। जैसे कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। बुलंद हौसलों के साथ यहाँ पर गेंदबाजी अजय डांगरकर के, क्योंकि पहली 3 गेंदों के ऊपर 10 खर्च कर चुके थे, लेकिन उसके बाद ये कमबैक है। वापस भेजा था किरण को, थोड़ा सा दबाव में डालने की कोशिश है। यहाँ पर बात करेंगे एक्स्ट्रास की, तो 1 लेग बाइज का रन आया है और 3 वाइड है। मैदान के अंदर हम जरूर चलेंगे। अजय डांगरकर तैयार। अविनाश पाटिल के सामने ये गेंद थी, तीर की तरह यहां से सीधी निकली। तो बिल्कुल वाइड के लिए रिव्यू की मांग है बैटिंग टीम से। तीसरे अंपायर की मांग है, तीसरे अंपायर जरूर यहां से चेक करेंगे।
फेयर डिलीवरी, रिव्यू लॉस्ट विचुम्बे टीम। तो 3 ओवर की समाप्ति होती हुई और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 40 रन। आशीष भोईर और अविनाश पाटिल अभी तक मैदान के अंदर जरूर मौजूद है। अविनाश पाटिल अभी भी आए, विकेट गिरा था किरण का, किरण के आउट हो जाने के बाद मैदान के अंदर पारी आई। 23 रनों की 8 गेंदों में पारी आशीष भोईर की अभी तक मौजूद है और अविनाश पाटिल उनका साथ निभाएंगे। एक बार फिर से आएंगे जयेश डांगरकर अपने स्पेल के दूसरे ओवर में, अंतिम ओवर में। पहले ओवर में उन्होंने 13 रन खर्च करे थे, पहले पावर प्ले का ओवर फेंका था और अब चौथा ओवर फेंकने के लिए आए। चलो मुकाबला शुरू करना है उसरली क्रिकेट टीम, ज्यादा समय व्यतीत नहीं करना दोस्तों। 12:28 हो चुके हैं। अच्छा मुकाबला चलता हुआ, अच्छा क्रिकेट हम देखना चाहते हैं। अप्रैल का ये महीना है, शादियों का सीजन है। राउंड द विकेट से ये गेंद जयेश डांगरकर की पहली गेंद थी, ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी 41। विघ्नेश शेल के हमारे साथ है, डिजिटल हमारे स्कोरर, पहली मर्तबा ग्रामीण टेनिस क्रिकेट में। मेरे सामने तो मैं देख रहा हूं और निश्चित तौर पर एक टैब लेकर स्कोरिंग करते हुए। गेंदबाज तैयार राउंड द विकेट से। अच्छी गेंद थी, तेज गेंद थी, थोड़ा सा ऑफ स्टिक के बाहर टप्पा गिराने की कोशिश, लोअर फुल टॉस गिरे। तेज थ्रो की उम्मीद है, कमाल का यह थ्रो आया। तब तक 2 रन का इजाफा होता हुआ हम जरूर देख सकते हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर दोनों खिलाड़ियों के माध्यम से। 43 बने हैं अब तक 2 विकेट के नुकसान के ऊपर। पहली गेंद वाइड थी, दूसरी गेंद के ऊपर ये 2 रन चुराए बल्लेबाजों ने। आशीष भोईर का मौजूद रहना जरूरी हो जाता है क्योंकि वो सेट है जो पहले ओवर से मैदान के अंदर मौजूद है। गेंदें उनको अच्छी तरीके से दिख रही है और अब तक 277 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी चलती हुई बीच मैदान में। जयेश डांगरकर एक बार फिर से है तैयार राउंड द विकेट से। यह गेंद आशीष के लिए, यह गेंद थी, जरूर खिलाड़ी जरूर मौजूद है। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। रन बने हैं टोटल 44 रन बने। अभी तक इस ओवर की 4 गेंदों का सफर बाकी है। अविनाश पाटिल से भी उम्मीदें टीम कर सकती है, बड़े स्ट्रोक के लिए हमेशा से जाने जाते, पहचाने जाते, खासियत रही है मुकाबले फिनिश करने की। लेकिन ये सत्र पहला है, यहां पर टारगेट आपको सेट करना है। 44 रन बने। पिछले कुछ मुकाबले में 45-50 रन के आसपास स्कोरबोर्ड के ऊपर रन हम देख पा रहे थे, लेकिन यह मुकाबला थोड़ा सा विपरीत है, थोड़ा सा अलग है। एक तरफ है उसरली टीम और उनके खिलाफ विचुम्बे टीम के बीच में यह दिलकश नजारा मैदान के अंदर। अगली गेंद अविनाश के लिए, गेंद थी, खोद कर निकाला, खिलाड़ी मौजूद, दिवेश बोलाडे। कमाल की फील्डिंग, अच्छी रात रही है अब तक दिवेश बोलाडे के लिए। एक और कैच लपका और मैदान के बाहर लौटेंगे अविनाश पाटिल। यश पाटिल आएंगे अब बल्लेबाजी में, इनेट नंबर 5, 5वें नंबर के खिलाड़ी। लेकिन अभी तक स्ट्राइक के इंतजार में हम देख सकते हैं आशीष भोईर जो तीसरे नंबर के उले उतरे थे। 2 बल्लेबाज 0 रनों के ऊपर आउट हो चुके थे। आशिकेश अपना खाता नहीं खोल पाए और अविनाश अपना खाता नहीं खोल पाए। अगला मुकाबला होगा संग्राम 11 नितलस, उनके खिलाफ खेलेंगे रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन। दोनों टीम के कप्तान। टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। 44 रन अब तक बने। जयेश डांगरकर सामने होंगे एक बार फिर से यश पाटिल। राउंड द विकेट से जयेश चलेंगे। अच्छा स्ट्रोक, अनिल को पास करेंगे, पीछे रोशन मौजूद है। तब तक 2 रन का इजाफा होता। अच्छा स्ट्रोक था। 2 रनों की मदद से 46 रन। 2 गेंदों का आना अभी भी बाकी। जयेश डांगरकर कर रहे हैं गेंदबाजी, अच्छा गेंदबाज है मैदान के अंदर। लेकिन इस ओवर की बात करेंगे, अब तक स्ट्राइक नहीं मिली आशीष भोईर को। 10 गेंदों में 26 की पारी, 1 में 2 बनाए हैं यश पाटिल ने।
वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान जर्मन उसले जो एसपी भाई प्रहलाद शेलके जिनकी ये टीम है सरप्राइज किया इस बार। बिल्कुल हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। मैदान के अंदर हम जरूर चलेंगे, वाइड की जरूर मांगती है, अंपायर को शक की निगाह से जरूर देखा था लेकिन अंपायर ने साफ मना किया। 46 रन बने, अंतिम गेंद का खेल है बाकी। जयेश डांगरकर मैदान के अंदर जबरदस्त गेंदबाजी का नजारा अब तक चलता हुआ। गेंदबाजी के लिए गेंदबाज जयेश डांगरकर तैयार है, सामने है यश। बड़े स्ट्रोक की तलाश थी, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा और यहां पर बल्लेबाज आउट। यश लौटेंगे मैदान के बाहर। तो 4 ओवर की भी समाप्ति और 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 46-46। और 2 ओवर के समाप्ति के बाद विचुम्बे एमबी फिटनेस एंड रुद्रांश 11 विचुम्बे टीम की रन संख्या काफी मजबूत स्थिति में थी। आई थिंक 2 ओवर में 29 थे, तीसरे और चौथे ओवर में रन नहीं बने और उसके बाद चलते हुए थोड़ी सी मुश्किलें पैदा होती हुई। चलिए नितलस टीम के कप्तान संग्राम 11 नितलस के कप्तान आ चुके हैं और रोशन साई स्पोर्ट्स इंद्रन के कप्तान भी आ चुके हैं। जैसे ये ओवर समाप्त होगा फिर टॉस करेंगे। प्रहलाद डांगरकर आएंगे गेंदबाजी में और अब मैदान के अंदर नया बल्लेबाज मैदान के अंदर हम देख सकते हैं जिसका बेसब्री से इंतजार हो रहा था, जिस बल्लेबाज का शैलेश भोयर विराट कोहली के सबसे बड़े फैन हैं। उनके जर्सी का नंबर भी हम देख सकते हैं 18 और निश्चित तौर पर उन्हीं की तरह क्या नजर आएंगे बल्लेबाजी में। 40 रन बने, आशीष भोयर से उम्मीद है शैलेश भोयर से 46-40 बने, 4 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाजी में प्रहलाद डांगरकर। चलो मुकाबला शुरू करने आ जाए। गेंदबाज तैयार है और पहली गेंद के ऊपर सफलता। सेट बल्लेबाज आशीष भोयर मैदान के बाहर। (46) रन, 5 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते हैं। गेंदबाज के एक्शन के ऊपर संदेह जताया है। तीसरे अंपायर की भूमिका में जुड़ जाएंगे हमारे आयोजक। 46-40 रन बने, 5 गेंदों का आना अभी भी है बाकी। नया बल्लेबाज रोहित पाटिल आदि सेना पवेलियन में वापस लौट चुकी है। यहां पर बड़े स्ट्रोक की अब तलाश रहेगी। प्रहलाद डांगरकर के ऊपर जिम्मेदारी सौंपी है और यहां पर किस प्रकार से रवैया अपनाएंगे ये भी देखने वाली बात है। पहली गेंद के ऊपर सफलता मिल चुकी है, 5 गेंदों का सफर है। कितने रन बनेंगे, कितने रनों की चुनौती पेश होगी ये भी देखने वाली बात है। राइट आर्म ओवर द विकेट से प्रहलाद डांगरकर एक बार फिर से तैयार इस ओवर की दूसरी गेंद लेकर। सामने होंगे बल्लेबाज रोहित पाटिल। ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई हम देख सकते हैं। 47 रन बने, 5 गेंदों का सफर अभी भी बाकी है। बड़े स्ट्रोक की तलाश होगी। 60-65 क्या पहुंचेगी यहां से एमबी फिटनेस रुद्रांश 11 भैरवनाथ विचुम्बे टीम, यह भी देखने वाली बात है। 5 गेंदों का सफर है बाकी। रोहित के सामने सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, गेंद रुकेगी नहीं, सीधा साइड स्क्रीन के ऊपर। रोहित के बल्ले से पहला करारा हिट, पहला करारा जवाब छक्का और इसी छक्के के मदद से 50 रन कंप्लीट। विचुम्बे टीम जाकर पहुंचे 53 रन। 4 गेंदों का आना अभी भी बाकी है। 7 रन खर्च कर चुके, 2 गेंदों में थोड़ा सा दबाव नजर आता हुआ अब प्रहलाद डांगरकर के ऊपर। काफी समय के बाद किसी टीम ने ये 50 रनों का जादुई आंकड़ा छुआ है।
ऑफ स्टिक के बाहर से गेंद गुजरेगी, एक और आएगी वाइड, दबाव साफ नजर आता है बाहर। रन बने हैं 54, 54 रन। अभी तक एक्स्ट्रास की बात करेंगे, लगभग 7 एक्स्ट्रास आए जिसमें 6 वाइड है। टीम की रन संख्या बनी है 54, 54 रन। थोड़ा सा सलाह मशुरा समझाया जा रहा है इस खिलाड़ी को। प्रहलाद डांगरकर, मुकाबला बड़ा है, संघर्ष कड़ा है मैदान में। शैलेश भोईर अपने बारी के इंतजार में, अभी भी तड़प जारी है। 4 गेंदों का आना बाकी है। रन बने हैं 54, 54 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रहलाद डांगरकर, एक बार फिर से रोहित पाटिल के सामने। 4 गेंदों का सफर है बाकी और यहां पर बल्लेबाज आउट। अथर्व भोईर आएंगे इन एट नंबर 8। 6 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 54, 54 रन बने। गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रहलाद डांगरकर, 3 गेंदों का सफर बाकी। पटकी हुई गेंद जरूर हुई थी। तो रन मिलेगा यहां से सिंगल। शैलेश भोईर आखिरकार स्ट्राइक मिलेगी। 22 का ये रन आता है। 55 रन बने। 2 गेंदों का आना अभी भी है बाकी। उम्मीद है शैलेश भोईर से, क्या उम्मीदों पर खरे उतरेंगे मैदान के अंदर, हम देख सकते हैं। ऑफ स्टिक के बाहर से गेंद गुजरी, एक और वाइड है। इस ओवर की यदि बात करेंगे, ये तीसरी वाइड है। रन बने हैं 56, अब तक 56 बने। 2 गेंदे अभी भी बाकी है। बड़े स्ट्रोक की तलाश। थोड़ा सा लंबा ओवर चलता हुआ प्रहलाद डांगरकर का। लोअर फुल टॉस थी ये गेंद। 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे की कोशिश होगी और बल्लेबाज आउट। रन आएगा केवल 1। रन बने हैं 57, 57 बने। स्ट्राइकर एंड के ऊपर शैलेश, और अंतिम गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आएगा। तो रन बने हैं 57 और जीतने के लिए 58, 58 की दूरी। और दूसरे सत्र में हमारे सामने पेश होंगे एक बार फिर से मंगेश पाटील। थँक यू। तर टॉस करूया आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी आपण उसरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे दमदार नेतृत्व अनिल शेठ निंबाळकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सेकंड राऊंडची पहिली मॅच और रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन विरुद्ध संग्राम 11 नितलास या संघामध्ये आपण टॉस करावा। 4 ओव्हरची मॅच असेल सेकंड राऊंडची पहिली मॅच। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। दोन्ही संघांना 1-1 सामना जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये वाटचाल केली आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजेच रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन विरुद्ध संग्राम 11 नितलास या 2 संघांमध्ये पिक फाईट पाहायला मिळेल। तर टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतो सन्माननीय अतिथी उसरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे दमदार नेतृत्व अनिल निंबाळकर साहेब आणि त्यांच्या समेत रवींद्र शेलके साहेब, शेतकरी कामगार पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। काटा इस कॉल संग्राम 11 नितलास बट छापा रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन संघाने टॉस जिंकलाय। निर्णय फील्डिंग, चला फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तत्पूर्वी आपण सन्मान करूया। या ठिकाणी मी विनंती करतो सन्मान करण्यासाठी
पारस तर रवींद्र शेळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शिवसेना नेरुद्रे विभाग प्रमुख अनिल लिंबालकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आणि अनिल लिंबालकर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान या ठिकाणी लाभलंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याच्यानंतर राहुल निंबाळकर वडापाव फेमस तुम्ही या ठिकाणी पाहताय उसरली नाक्यावरती आणि त्या निंबाळकर वडापाव फेमसचे ओनर राहुल शेठ निंबाळकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. शिवसेनेचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो राहुल निंबाळकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्ञानेश्वर शेठ यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतो. त्याच्यानंतर आमचे समालोचक मित्र मंगेश आणि मनोहर यावं आपल्यासाठी पारस मसाले मिल यांच्या वतीने आपल्याला सरप्राईज गिफ्ट असेल. मनोहर पाटील वाचे यावं आपण आणि मंगेश पाटील ही प्रेमाची तुम्हाला गिफ्ट म्हणजे मला लास्टच्या दिवशी फुलच आहे त्यामुळे तुम्ही पाकली घेऊन टाका. तर मनोहर आणि मनोज यावं दोघांनाही पारस मसाले मिल. तर या ठिकाणी आपण मनोहर पाटील आणि मंगेश पाटील यांना आपण पारस मसाले मिल यांच्या वतीनं या ठिकाणी आपण हे गिफ्ट देऊया. गिफ्ट हॅम्पर अभिनंदन मनोहर आणि मनोज. मंगेश काय सांगशील पारस मसाले मिल यांच्या वतीनं हे पारितोषिक मिळालंय कुठे याच्या अगोदर पाहायला मिळालं की असं एका मसाले वतीनं तुम्हाला कुठे हे पारितोषिक मिळालं नाही कुठे असं पारितोषिक मिळालं नाही आहे. खरं तर आभार व्यक्त करेन एक चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने त्यांचं हे पारितोषिक आपण पाहतोय त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. मनोहर तू काय सांगशील तर निश्चितच अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व जेव्हा भेटतात तेव्हा खूप आनंद वाटतो. असे दिलदार व्यक्तिमत्व आणि थँक्यू सो मच साहेब. आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही आणखीन भरभराटी करा आणि सर्वांना मी विनंती करेन तुम्ही अवश्य भेट द्या. पारस मसाला मिल केवाले स्टॉपवरती त्यांचं शॉप आहे. तुम्ही अवश्य भेटा स्वस्त दरामध्ये. आणि जेव्हा तुम्ही लांबून येता तेव्हा तुमचा तिकिटाचा खर्च सुद्धा ते स्वतः करेल. त्यांनी ग्वाही दिले. असं दिलदार व्यक्तिमत्व साहेब तुमचा पुन्हा एकदा मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. थँक्यू. क्या बात आहे. अभिनंदन. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पहिल्या फेरीमध्ये ही शेवटची मॅच तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं जिथे एका साईडला उसारल्यानं त्याला फाईट करत असताना विसुंबे या दोन संघादरम्यान ही लढत पाहतोय. सेकंड सत्र जिथे लक्ष्य पार करायचा प्रवास या मॅचमध्ये 30 बॉल आणि 58 धाब्यांचं लक्ष्य सेकंड सत्रामध्ये पार करायचं टीम उसारलीला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिलं वेगानं बॉल हा डिलिव्हर केला. पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय तो मात्र अविनाश पाटील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. समोर फलंदाज पाहिलं तर अजय डांगरकर आणि जयेश डांगरकर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 58 धाब्यांचा लक्ष्य सुखरूपपणे प्रवास मॅचमध्ये केलं जाईल का पार करण्याचा प्रयत्न जरूर होता. फलंदाज तर उसरली संघ जर सुपर 6 साठी दाखल झाला तर टीमचे पॅकेज एस पी बाई यांच्याकडून एकविरा ट्रिप नक्कीच टीमसाठी असेल. उसरली टीमसाठी ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑफ मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 1 पलकावरती सध्या धाव आपण पाहतोय. पहिला पिवळ षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज अविनाश पाटील या गोलंदाजी पाहायला मिळतं. समोर फलंदाज पाहिलं तर जयेश डांगरकर. प्रार करावा लागेल आक्रमक रूप धारण करावा लागेल. लक्ष्य प्रवास मोठ्या तो प्रवास गाठायचा असेल तर हवाईचा रॅकेटचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि पहिला षटकार फलंदाज जयेश डांगरकरच्या बॅटमधून. षटकाराला 6 धाब्यानं संघ 7 या आकड्यावरती. समोर पुन्हा एकदा फलंदाज जयेश डांगरकर.
गोलंदाज तयार अविनाश पाटील. पुट्टास बॉल टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूच्या अखेरीस 7 धावा धाव पुस्तकावरती एक षटकार आलाय आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सध्या अविनाश पाटीलची. या पहिल्या पिवट षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण अविनाश पाटीलची पाहतोय. अंतिम बॉल आणि समोर पुन्हा एकदा फलंदाज जयेश टांगरकर. जयेश टांगरकर सध्या इन ॲक्शन मध्ये एक षटकार आपण जयेशच्या बॅटमधून पाहिला. इथे देखील चांगला फटका स्ट्रेट डाईव्ह केलाय. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. अंतिम बॉलवरती 4 चौकार. चला स्पीडअप करा. आपण प्रत्येक ओव्हरमध्ये मीटिंग घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक असेल 3 षटकानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीटिंग घ्यावी लागेल. याच्याकडे लक्ष द्या कारण की अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 11 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं तर 58 धाब्यांचा लक्ष पार करायचा. सेकंड सत्रामध्ये तो मात्र उत्साही टीमला. सलामीची जोडी फलंदाज जयेश टांगरकर आणि अजय टांगरकर ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ शेवटपर्यंत करावा लागेल तेव्हाच सामना जिंकू शकते उत्साही टीम. मात्र कशा रीतीनं गोलंदाजी साकारेल तो मात्र भैरवनाथ विचंबे संघ. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा ट्रम्प कार्ड सिद्धेश भोईर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चला थोडं स्पीडअप करा. सेकंड षटक आहे गोलंदाज शैलेश भोईर. सिद्धेश भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. समोर फलंदाज पाहिलं तर अजय टांगरकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. हा प्रकार फुल केला. दिशा दिली. फटका चांगला. सेकंड पॉवर सर्कल षटक आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केला. सिद्धेश भोईरचा पहिल्याच बॉलवरती आला. अजय टांगरकरच्या पाठमधून हा चौकार. बॉलवरती चौकार फलंदाज अजय टांगरकरच्या बॅटमधून. 4 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. दोन्ही साईडनं आक्रमण सध्या करण्याचा प्रयत्न करतोय. एका साईडनं फलंदाज अजय टांगरकरांना त्याला साथ देत असताना जयेश टांगरकर सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल हा देखील फटका चांगला. चेंडू चाललाय बॉलच्या बाहेर. सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार आणि या भीमासाठी रेफर घेतला. ऑफिशियल तिसऱ्या अंपायर देखील जॉईन होतात ते मात्र सचिन कडू सर. तर फेर डिलिव्हरी असेल. 4 धावा चौकार. 4 धाव्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 2 बॉल 2 चौकार. आता आक्रमण खेळ सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय टांगरकर. 2 सलामीवर सध्या संघर्ष करतात उत्साही टीमसाठी. 58 धाब्यांचा प्रवास 30 बॉलमध्ये काटायचा आणि तो प्रवास काढण्यासाठी अगदी चांगला खेळ सध्या अजय टांगरकर आणि जयेश टांगरकर या 2 फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेशर टाकलाय गोलंदाज सिद्धेश भोईरवरती कारण की 2 मध्ये 8 खर्च केले. आता 4 मध्ये कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. लाईन पाहावी लागेल. यस प्रेशर या पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धावी जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती.
हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल एक ताबेनं संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 21 ताबा सध्या पलकावरती. अतिरिक्त बाउन्स यस पंचांचा इशारा की वाईट. संघ 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसारली. हा संघ सध्या 58 धाबेचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि चांगली फलंदाजी सध्या दोन्ही साईडनं जयेश टांगरकर यांना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. तो मात्र अजय टांगरकर 2 सलामीर अगदी चांगला खेळ विकेट गमावला नाहीये हे शुभ संकेत सध्या बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान उचलली टीमला. तर पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सिद्धेश भोईर प्रार केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पाई नक्षन चुनला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एकेरी दाब्यानं संघ 23-23 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धाबा खर्च केला गोलंदाज सिद्धेशनं टोटल 12 आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धाबाला 11. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर पुन्हा एकदा फलंदाज अजय टांगरकर. ज्या फलंदाजच्या बॅटमध्ये आपण सलग 2 चौकार पाहिलेत आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. प्रार करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवरती केला जातोय. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. जिथे पुन्हा एकदा सिंगल मागील 2 बॉल 2 सिंगल पहिल्या संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये गोलंदाज सिद्धेश भोईर करतोय. कारण की तर नितलास ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मान्य शरद पावशे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेबांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत पारस मसाल्याचे सर्व विष्णू शेठ शेळके यांचे सगळे सोयरे रामदादा दरे साहेब यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ 24-24 या आकड्यावरती. जयेश टांगरकर यांना अजय टांगरकरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सेकंड स्पेल गोलंदाज अविनाश पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विकेटची गरज आता गोलंदाजी करत असताना विसुंबे टीमला मात्र स्थळ टोकून राहिल्या. दोन्ही सलामीर तर मात्र विजय संपादन करून देतील का उचलली टीमला. चला थोडं स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करता विसुंबे टीम लक्ष द्यायच्याकडं. अविनाश पाटील तिसरा षटक पहिलाच बॉल सेकंड स्पेल फेकत असताना अडबा बॅटने केल्याचा धाडसी निर्णय. पहिलाच बॉल निर्धाव फेकला. अविनाश पाटीलला सरळ बॅटने धावा जमा कराव्या लागतील. कारण की समीकरण पाहिलं तर आता येणारे 17 बॉल आणि 34 धाब्यांची गरज आहे. 17 बॉल 34 समीकरण. समोर फलंदाज तुम्ही पाहता स्ट्राईक एंडवरती अजय टांगरकर हा फलंदाज. टॅपिंग क्रिकेट स्वतः गोलंदाज गेला. डायरेक्टचा प्रयत्न झाला बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत या बॉलवरती सिंगल. प्रत्येक षटकामध्ये किमान 1 किंवा 2 मोठे फटके हवेत. सध्या बॅटिंग करत असताना उसाली टीमला.
पहिला बॉल तुम्ही डॉट पाहिला, सेकंड बॉल वरती सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज जयेश टांगरकर. आता आक्रमण करावं लागेल कारण की येणारे 16 बॉल मध्ये करायचे तर 33 धावा, त्याच्यामुळे आता थोडंसं एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. तोच प्रयत्न, तोच पटका, ताकद पाहावी लागेल. इलेव्हन कमी क्षेत्ररक्षक आहेत, पकडल्या जय संपला फलंदाज जयेश टांगरकरचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना नक्कीच उसळली टीमला. पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला, जयेश टांगरकरची विकेट मैदानातून बाहेर गेली. आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज दिवेश पोलाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. समीकरण पाहिलं तर येणारे 15 बॉलना 33 धावांची गरज आहे. अविनाश पाटील चांगली गोलंदाजी करतो. पहिला पिवळच्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर तिसरं षटक सेकंड स्पेल अगदी चांगली गोलंदाजी, 3 बॉल अवघ्या 1च धावानं 1 विकेट पार्टनरशिपला तोडल्या. सलामीचा फलंदाज सध्या मैदानातून जयेश डांगरकर बाहेर झाला. आता दिवेश पोलाडे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. डावकाचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सध्या मॅचमध्ये विसुंबे टीम करतो अगेन्स्ट केलेला उसाली टीम समोर. प्रार केलाय, ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत, संधी होती आणि संधीचा सोनं करणं हे महत्वाचं होतं. कॅच ड्रॉप जीवनदान दिला फलंदाज दिवेश पोलाडेला आणि एक कर्दनकर राईट सध्या विसुंबे टीमसाठी. या बॉलवरती आले सिंगल, एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 14 बॉल आणि गरज 32 धाब्यांची. जीवनदान दिला, त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. ते मात्र विसुंबे टीमला सिंगलनं स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज अजय टांगरकर आज ओपनर. हा फलंदाज सध्या खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. आज तर कशासाठी टोकलाय ना तर उसळी टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज अजय टांगरकरना. तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 14 32 धावांची गरज. प्रार करण्याचा प्रयत्न, पाटण चेंडूचा संपर्क नाही आणि हा डॉट चेंडू. 5 जेवढे चेंडू डॉट खेळतील ना तेवढा प्रेशर सध्या क्रिएट केला जाईल. बॅटिंग करत असताना वैकुंठवासी खरं तर ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसळली संघावरती. पुढचा बॉल गोलंदाज अविनाश पाटील. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल देखील डॉट. कमालीचा षटक राहिला. प्रेशर आता निर्माण केले सध्या बॅटिंग करत असताना उसळी संघावरती. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 26 आकड्यावरती. लक्ष पाहिलं तर 58 धावांचा प्रवास होता. आता येणारे 12 बॉल आणि गरज 32 धावांची. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 26 आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि गरज 32 धावांची. आक्रमण करावं लागेल. अभिनत कभी नाही. मॅच मध्ये पाहिलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मेहनतीची पराकष्ट मॅच मध्ये करावे लागेल. मात्र दिवेश पोलाडे ज्या फलंदाजाला जीवनदान दिला आता त्या फलंदाजाचा खेळ कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये असेल. 12 मध्ये 32 धावांचा प्रवास सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला एखाद्या खेळाडूला मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता. तिसरा ट्रम्प कार्ड, चौथा षटक फेकण्यासाठी गोलंदाज जतीन भोईर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. थोडा पास केला.
जास्त वेळ खर्च होतोय. जतीन भोईर हा तिसरा ट्रम्प चौथा षटक फेकण्यासाठी ज्याचा वापर सध्या मॅच मध्ये केलाय तो मात्र विसुंब टीमला. समोर फलंदाज दिवेश पोलाडे डावकच एक विस्फोटक खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. 12 बॉल 32 पहिलाच बॉल गोलंदाज तयार. जतीन अगदी वेगवान बॉल होता. सरळच्या चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मिसवला जिथे पहिला बॉल डॉट फेकला. पण डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकर राहतील बॅटिंग करीत असताना सध्या उत्साही टीमसाठी प्रत्येक बॉल मध्ये धाव ही इम्पॉर्टंट आहे. अशा स्थितीमध्ये केलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. 11 मध्ये आता 32 धावांची गरज. दिवेश पोलाडे इन ऍक्शन मध्ये. Oh, you miss, I will definitely it. Furniture destroy triple अचित. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना उत्साही टीमला. फलंदाज दिवेश पोलाडे मैदानातून बाहेर. टँक डीजे सलग 2 बॉल निर्धाव ज्याच्यामध्ये 1 विकेट सध्या जतीनच्या अकाउंट मध्ये ऍड झाली. समीकरण पाहिलं तर येणारे आता 10 बॉलना 32 धावांची गरज. समोर नवीन फलंदाज विजय डांगरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे बॉल 10 ना 32 धावांची गरज. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. मोठे फटके आले नाही तर मॅच पासून दूर जाईल उत्साही संघ. बॅटची एज घेत असताना लॉंग लेगला हा बॉल निघून चाललाय. अंतिम क्षणाला प्रियता भरपूर चांगले होते मात्र चेंडू चाललाय. यस पंचांचा इशारा की बॉल लाईनच्या बाहेर मिळतील 4 टोकले चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ 30 या आकड्यावरती आता. समीकरण पाहिलं 9 मध्ये गरज 28 धावांची. बॅटिंग करत असताना उत्साही टीमला नवीन फलंदाज विजय डांगरकर ज्याच्या बॅटमधून हा चौकार पाहिला. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. बॅक टू द बॉलर प्लस पॉलिटीमध्ये पकडला जेल. हा धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना खरं तर उत्साही टीमला फलंदाज विजय डांगरकर मैदानातून बाहेर. तीन विकेट मैदानातून बाहेर गेलेत. आता नवीन फलंदाज अनिल बडेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण पाहिलं तर येणारे 8 बॉल 28 धावांची गरज. अजय डांगरकर सलामवीरचा फलंदाज मात्र तो नॉन स्ट्राईक एंडवरती. त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं राहील. 8 बॉल मध्ये 28 धावांची गरज. गोलंदाज या पुन्हा एकदा गोलंदाज जतीन. प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती धावा पाहिला 31-31. आता येणारे 8 बॉल आणि 27 धावांची गरज. 8 बॉल 27 समीकरण. एखादा मोठा फटका हवा या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना. उत्साही टीमला अल्लाउंड कार्पेट खोदून काढला. हा फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उत्साहित फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्याने स्ट्राईक रोटेट झाली. एकेरी दाब्याने संघ 32 या आकड्यावरती. येणारे 7 बॉलांना गरज मॅच मध्ये 26 धावांची. 7 बॉल 26 समीकरण. या बॉलवरती मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होत्या उत्साही टीमसाठी कारण की या बॉलवरती मोठा फटका हवा. समोर एक ताकद खेळाडू आज ओपनर फलंदाज अजय डांगरकर हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. गोलंदाज जतीन भोईर शेवटचा अंतिम बॉल. प्रहार केलाय आज ओपनर
ब्लास्ट करतो ओपनिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये अजय डांगरकर ज्याच्या पाठमधून आलाय अंतिम बॉलवरती षटकार आता 4 षटकांचा केस समाप्त झाला 4 षटकांच्या अखेरीस संघ येणारे 6 बॉल आणि गरज 20 धावांची ते आता विश्वास ठेवला जाईल हे पाहणं गरजेचं आहे दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ साकारतात मात्र अजय डांगरकर सलामीचा फलंदाज त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसतात सध्या उसाली संघ आणि त्या अपेक्षेला भरणं द्यावं लागेल अंतिम क्षणाला 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे तिथून सामन्याला विजय संपादन करून द्यावा लागेल मात्र तो कारनामा मॅच मध्ये केला जाईल का फलंदाज अजय डांगरकरच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल चौथा ट्रम्प कार्ड चौथा गोलंदाज 5वा षटक फेकण्यासाठी शैलेश भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय तर अजय डांगरकरने जर आज सामना जिंकला तर SP बाई शेळके यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज नक्की दिला जाईल आणि जर उसाली संघ सुपर 6 साठी दाखल झाला तर एकविरा ड्रोन खरं तर त्यांच्याकडून ट्रिप आपण पाहतोय येणारे 6 बॉल आणि आता 20 धावांची गरज चला थोडा पास केला समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती फलंदाज अनिल बडेकर हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता स्वतःवरती विश्वास ठेवेल की स्ट्राइक रोटेट करण्याचं काम सध्या अनिल बडेकर मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं देखील गरजेचं चला थोडा स्पीड करा पास केला शैलेश भोईर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल 20 मॅच भरपूर चांगली आहे मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करी या मॅच मध्ये हे पाहणं देखील गरजेचं आहे पहिलाच बॉल गोलंदाज तयार शैलेश भोईर पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल डिलिव्हर केलाय आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं यस कारण की दोन्ही एंड सोडणं हे महत्वाचं होतं मात्र तसं घडलं नाही आहे त्याच्या कारणास्तव पहिला बॉल डॉट आलाय समीकरण बदललं आता येणारे 5 बॉल आणि 20 धावांची गरज स्ट्राइक खरं तर अजय डांगरकर साठी महत्वाचे असेल याच दरम्यान आपण पाहू शकाल चंद्रनगावचे सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश शेठ पाडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले साहेबांना विनंती असेल आपण यावं आणि कैलास शेठ डुकरे यांचे परम मित्र सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश शेठ पाडेकर यावं आपलं सहर्ष स्वागत 5 बॉल आता 20 धावांची गरज समोर अनिल बडेकर फलंदाज स्ट्राइक एंड वरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा शैलेश भोईर फुल टॉस बॉल प्रहार केला आक्रमण केला फटका चांगला डीप पाकवास कवला चेंडू चालला यस 8 फॅक्टर साठी रेपर देखील घेतला आणि या बॉलवरती षटकार की चौकार अंपायर ते देखील पाहिलं जाईल आईट फॅक्टर त्याच्यानंतर बाउंड्री लाईन देखील चेक केली जाईल ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सचिन कडू सर WTC लाईव्ह या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर करत असताना आपण पाहतोय ऑफिशियल तिसऱ्या अंपायर त्यांचा कॉल आला की
तर विचंबे संघाचे बिग समर्थक एकीराही मुन्नाभाई आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना विशू भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. चला 9 बॉल आणि 4 धाबा टोटल 5 धाबा या बॉलवरती. तर संघ 43 या आकड्यावरती आता समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल 15 धाब्यांची गरज. प्रीटचा बॉल शैलेश भोईर गोलंदाज, समोर फलंदाज पाहिला अनिल बडेकर, हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि गरज 15 धाब्यांची. चला चेक केलं ऑन स्क्रीन वरती 12वा प्रतिनिधी देखील जॉईन आहे, त्याच्यामुळं प्रेक्षक मी विनंती करेन आपण बाहेरून कॉल देऊ नका. 5 बॉल 15 धाब्याची गरज. प्रीटचा बॉल समोर अनिल बडेकर, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता शैलेश भोईर, हा गोलंदाज 6 मध्ये 20 धाब्यांची गरज होती आणि त्याच्या अशा कारणास्तव 9 बॉल वरती या अतिरिक्त धाबा आणि त्याच्यानंतर हा फटका फुलटॉस. चुकी केली क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. अजून एक नशिबाचा साथ लक फॅक्टर मिळतं बॅटिंग करत असताना उचलली टीमला, जिथे या 4 धाबा. मॅच मध्ये यू टर्न घेतले सध्या बॅटिंग करत असताना उचलली टीमला. समीकरण पाहिलं येणारे 4 बॉल 11 धाब्यांची गरज. फिक्र करता है क्या, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला फलंदाज अनिल बडेकरनं आणि चांगला केस सध्या मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक केली साकारते, जिथे संघावरती प्रेशर दबाव निर्माण केला विसुंबे टीमनं आणि त्या दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून संघर्ष सध्या करतोय तो मात्र विसुंबे संघ. उचलली संघ प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. हा डॉट चेंडू. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, दोस्ती दुनियातील राजा माणूस ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला मित्रांनो, आणि आज न्यू जय मोटर सर्व्हिस 2 व्हीलर शोरूमचे मालक आपण पाहू शकाल की ज्यांच्या वतीने एका शब्दावरती या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत करून दिली गेली ते धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच सन्मान्य संजय शेठ गवळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांची मूछ बघताना आम्हाला वाटतंय की मूछो पर ताव देने वाला बाजीराव सिंगम, स्वागत आहे आपलं, यावं. तर येणारे 3 बॉलांना 11 धाब्यांची गरज. 3 बॉल 11चं समीकरण. प्रत्येक बॉलवरती सामना चेंज होतोय, प्रत्येक बॉलवरती सामना यू टर्न घेतोय. 3 बॉल 11 धाब्यांची गरज. गोलंदाज शैलेश भोईर, समोर एक ताकद खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज अनिल बडेकर. पुलटॉस बॉल, फलंदाज बाद त्रिफला चित, हा धक्का लागलाय 4था बॅटिंग करत असताना उचलली टीमला. येणारे 2 बॉलांना 11 धाब्यांची गरज. फलंदाज अजय डांगरकर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. ज्या फलंदाजांना चांगला खेळ साकारलाय तोच फलंदाज अंतिम क्षणाला सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. 2 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे 2 बॉलवरती 2 मोठे फटके सध्या बॅटिंग करत असताना उचलली टीमसाठी हवेत. गोलंदाज शैलेश भोईर, हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर नवीन फलंदाज प्रल्हाद डांगरकर, हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉल 11 धाब्यांची गरज. सामना अगदी चांगला, मात्र या बॉलवरती भरपूर काही जडलं या मॅचचा. फुलटा, हा देखील लो फुलटॉस बॉल होता, मात्र अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर.
मॅच मध्ये पकडी मजबूत केली. सध्या गोलंदाजी करत असताना विसुंबे टीमना शेवटचा अंतिम एक बॉल. गोलंदाज शैलेश भोईर सम नवीन फलंदाज 1 मध्ये 11, एखादा 9, एखादी चुकी सध्या याची प्रतीक्षा करतोय. तो मात्र बॅटिंग करत असताना उत्साही संघ, मात्र ती घोरचूक करेल का गोलंदाज शैलेश भोईर हा गोलंदाज. ओ इथे नो बॉल. यस 1+1 टोटल 2 धाबा ऍड. संघ जाऊन पोहोचल्या फलकावरती धाबा पाहिल्या तर एक बॉल आता 9 धाब्यांची गरज. गोलंदाज देखील बदलावा लागेल. एक बॉल आणि 9 धाब्यांची गरज. फुलटॉस बॉल होता, आईट फॅक्टर भरपूर होता. जर व्यवस्थित संपर्क केला असता तर कदाचित मोठा फटका मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळालं असतं. लक भरपूर साथ दिली, मात्र सध्या एक बॉल अजूनही 9 धाब्यांची गरज. तर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मित्रांनो, श्रावणदीप सकपाल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कोण या ठिकाणी त्यांचा फेमस फोटो स्टुडिओ आपण या ठिकाणी पाहू शकाल. ते सन्माननीय श्रावण सकपाल साहेबांचं सहर्ष स्वागत. आमचे संजय शेटगवली यांचे परम मित्र आपलंही सहर्ष स्वागत करतो. तर एक बॉल आणि 9 धाब्यांची गरज. या बॉलवरती षटकाराला पाहिलं जाईल. ऑन स्क्रीन की हाईट फॅक्टर याचे पूर्णपणे पाहाल त्यानं. त्याच्यानंतर मॅचचा रिझल्ट. प्रवीण सर सामना पहा अगदी चांगला. हा बॉल खूप निर्णायक आहे. पुलटॉस बॉल जरूर पाहिला, मात्र हाईट फॅक्टरची पाहणुती थोडासा डिफिकल्ट राहील ऑफिशियल तिसऱ्या अंपायरसाठी, कारण की शेवटचा इम्पॉर्टंट बॉल आहे. मॅचचा रिझल्ट या बॉलवरती. त्याच्यामुळे ऑफिशियल तिसऱ्या अंपायरचा सचिन कडू सर यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही पाहणुती केली जाते. चला आपण तिसऱ्या पंचाची निर्णयाची वाट पाहूया. दमदार फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तोपर्यंत या ठिकाणी आपण सन्मान करूया. तर साईदीप फोटो स्टुडिओचे सर्व या ठिकाणी श्रावण सकपाल साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. श्रावण सकपाल साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पारस मसाले मिलचे सर्व विष्णू शेठ शेळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रावण सकपाल साहेबांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. तर श्रावण सकपाल साहेब आपण यावं. तर तिथलाच ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शरद पावसे साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि त्यांच्या समेत राम दरे साहेब सगळे सोयरे, विष्णू शेठ शेळके यांचे सगळे सोयरे यांना विनंती असेल आपण यावं. राम दरे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण श्रावण सकपाल साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने इथे यथोचित सन्मान करूया. चला तिथे गर्दी नको, फक्त तिसऱ्या पंचांना आपण राहू द्या. बाकी कॉमेंटेटर असतील किंवा कोणी असतील 12वे खेळाडू आपण त्या ठिकाणी राहा. यस नो बॉल आहे. थांबा अजून पंचा निर्णय थांबा 1 मिनिट. चला आपण तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची वाट पाहूया.
यस नो बॉल. अतिरिक्त या दाबात समीकरण पाहिलं तर किती पाहिजे म्हणा. चला तुमचा 12वा प्रतिनिधी आणि त्याने देखील त्याची पूर्णपणे पाहणी केली. चला क्षेत्रश सजून घ्या. आता एक पालन गरज मॅच मध्ये 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय सामना अगदी चांगली मॅच. रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. चला लगेच क्षेत्रश सजून घ्या कारण की भरपूर उशीर झाला आता. काय मॅच आहे. अगदी चांगले प्रेक्षण लढत तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष मॅच मध्ये करत असताना विचुंबे मंगेश ऑन स्क्रीन तुम्हाला हा डिसन देखील दाखवला जाते अव्वल टेनिस यांच्या माध्यमातून. तुम्ही स्क्रीनवर तुमच्या चेक करू शकता. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता शैलेश भोईर. समोर फलंदाज पाहिलं तर चला अजय डांगरकरांना सामना जिंकला तर आमचे प्रल्हाद भाई शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग. अगदी चांगले मॅच. रफ अँड टफ. दोन्ही संघांना भरपूर चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. एका साईडनं विचुंब्यानं त्याला फाईट करतं. मैदानाच्या आतमध्ये उसळली. 6 मध्ये 20 धाब्यांची गरज. त्याच्या माध्यमातून नंतर आपण पाहिलं तर वारंवार चुका भरपूर केल्यानं आता हा सामन्यावर राहिला. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार शैलेश भोईर. 1 बॉल 2. आप ट्रॅकर बॉल लाईन खराब. सामना जिंकला. अभिनंदन टीम.
उसारली. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. संघाकडे गोलंदाज असताना देखील ही परिस्थिती, एक बॉल 11 धावांची गरज असताना हा सामना अजून एक बॉल राखून जिंकलाय. याच्यापेक्षा दुर्दैव कुठं. तर सामन्याचा सामनावीर, तर मॅन ऑफ द मॅच साथी स्कोरर. चला नेक्स्ट मॅच लगेच चिंद्रन संघ आपण क्षेत्रकीय सजवून घ्या. आणि संग्राम 11 नितलेज संघाला आम्ही विनंती करतो की आपण लगेच आपला सलामी जोडी मैदानात पाठवा. उसरले आणि विचुंबे एकच नाण्याच्या दोन्ही बाजू, कारण नेहमीच एक दुसऱ्याला नेहमी सपोर्ट करत असतात आणि एकत्रित खेळत असतात. तर चला संग्राम 11 नितलास आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट अजय डांगरकर, ज्यांना शेवटपर्यंत भरपूर चांगला केस साकारला आणि अजय डांगरकर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. तर अजय डांगरकर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. अजय डांगरकर